आमकां सेक्रेटरीएटान डेलिगेशन पब्लीक वी हॅव टू गो टू द सिंबल ऑफ डेमोक्रेसी मरे डेलिगेशन हे करता तूं आतां असेंब्लीन वचपाक जे आमचें संविधान आसा एवढं आहा अरे सेक्रेटरीएट म्हणटा कितें रे लोकांक गोंयान लुटपाक लागल्या लोकांक लुटपाक लागल्या देऊळ मरे संविधानाचें तुम्ही आमकां जे हाडयता पळय आमी तुमच्याच भुरग्यां खातीर करता तुमच्या फ्युचरा खातीर हे चार चोर कडल्यान गोंय म्हटल्या कितें हाडयता तुमी सेक्शन लायला कडल्यान मातशें काड 5 ऑफिसर शेत जाय रे आमकां शेताचे उलोवपाक वयता ऑफिसर कोण हाडयता कित्याक आमी आयले हांगा तुमच्या खातीर आमी कोणा खातीर सेक्रेटरीएट अरे म्हाका सांग तुमी आसा हांगा कॉन्स्टेबल आनी कोण PSI ASI तुमच्या भुरग्यांक आनी तुमकां फाल्यां जमनी घेवपाची कपासता गोंयान घेवंक शकताल तुमी हे जे दिल्लीकार येवन हांगा जमनी घेता तुमी घेवपाक या मरे कित्याक डेलिगेशन तू नोटिफिकेशन दाखय की डेलिगेशन वचपाक तू हाडयता म्हणून 144 लायला कितें लायला देऊळ मरे संविधानाचें कित्याक लावता ना टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मरे तुम्ही पेड नाही 2 वर कापताले पुलीस पावना मरे तुझे डीजीपी तो फोन में मोडला रिपेरिंग आहे तिला हांगा तुम्ही आज 500 सुमार आयले तुमकां कोणी सांगले त्यांनी एक पोलीस येवंक ना TCP मिनिस्टर आणि मुख्यमंत्री थंय वचून प्रेस घेता मरे आता ना म्हाका एकूच सांग PI आज तुम्ही आमी हांगा जनरल पब्लीक सेक्रेटरीएटान वचपाक आयल्या आमचे सिरियस ग्रीवेन्सीस आसा आमकां चीफ सेक्रेटरी कडेन डिस्कशन करून जाय तूं खंयच्या कायद्यान आमकां हाडयता इतलोच मातसो कायदो सांग कायदो खंयचो तो सांग आमकां कायदो सांग खंयच्या कायद्यान आमकां सेक्रेटरी गव्हर्नमेंटाचो एजंट गव्हर्नमेंटचो एजंट तूं एजंट दादागिरी करता दादागिरी आमकडे गव्हर्नमेंटाचो एजंट अरे तो बायलो येवन दादागिरी करून अरे तुम्ही कितें करता शेतां कन्वर्ट करता बरे वता हांगा तू काय PI फाल्यां तुजे फ्युचराक जावचें ना गोंयान रावपाक MLA कोण सोडा भितर ना डेलिगेशन कायद्यान पब्लिकाक सेक्युअर्ड झोन अशें डिफेन्स एरिया आमी क्रिमिनल हांगा आयला ते सेक्युअर्ड झोन घेवन आयला सेक्रेटरीएटान वचपाक पब्लिकाक खंयच्या कायद्यान हाडयता ते दाखय आमच्या कोण सुबेज तुमी आहा मरे कसले मॉब हे बसले रे मरे कोणे सांगले बाय पीपल म्हणून अरे चीफ सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री तू जर तर लाईव्ह पळयता जाल्यार एकूय जाल्ला एक साधारण गोंयकार सामान्य नागरीक जर आज चीफ सेक्रेटरी जर विचारपा वता जाल्यार तू हे पुलीस मुखार करून हाडयता ही कसली दादागिरी चल्ल्या खंयच्या कायद्यान गव्हर्नमेंट आमदाराक भितर वचपाक दिना गोंयच्या पब्लिकाक खंयच्या कायद्यान हाडयता ते सांग भितर वचपाक You called this a mob on what basis? The mob म्हणजे कितें? Oh, we'll go one by one. We are not going in group. Allow us. We'll allow only 5. सीएम डरता है पुलिस को आगे करता है जब सीएम डरता है पुलिस को आगे करता है जब सीएम डरता है पुलिस को आगे करता है आमका पब्लिक आम्ही जनरल पब्लिक आमका भितर वचूंक जाय 5 जाण ना 5 जाण आम्ही चीफ सेक्रेटरी कडे च्या पिवपाक घेऊन ना 5 जाण होते ना 6 जाण होते आम्ही थोडे चल या आम्ही दोग जण होता दोग जण दिसता मरे दोग जणांक दोग जण होता नाही पण सगळे कशें हाडूंक शकता तू सांगता तुका मातशें सोड सोड आम्ही पहिला म्हणले ना
अरे तुमका हाडोंक जाय कित्याक ते म्हाका कळना होय अरे चोरांक प्रोटेक्ट करपाक आमकां येता ना चोरांक गोंय आज गोंयचो गोंयकाराचो अस्तित्वाचो प्रश्न आसा. आमी हांगा आमचे कसल्याच फायद्याक येवंक ना आनी जनरल पब्लिकाक गोंयच्या आमदार आसा पॉलिटिकल लोक आसा जे सगळे वळखता तांकां तूं मोप म्हणला ती पयली तुजी चुकीची गजाल. दुसरें म्हणल्यार तूं खंयच्याच परिस्थितीन आडोवंक शकना. हाऊ मेनी आय अलाउड टू गो कित्याक 5 जाण? ओके 5 जाण पयलीं वयता आनी 2 मिनटांनी 5 जाण वयता. इज इट अलाउड? हय अलाउड ऑफकोर्स. अलाउड न्हू ना डेलिगेशन ना पब्लीक म्हणा वता न्ही. रंगडात वयता हा? कशें करपाक जाय आमी रंगडात वयता. कित्याक 5 जाण वतले? लॉ अँड ऑर्डर सांबाळपाची असले कितें करता हे सगळे जाण आहा तितके आमचे ऑफिस बेरर आहा सगळे अरे ऑफिस बेरर. आमच्यापेक्षा चड तुम्ही आमर भिता आमकां भिता तू आमच्या हातीन कितें चेक कर आणि धाड मरे. पण जनरल कित्याक सोडना तू? 5 जाण ना बाकीच्यांचे कितें? 5 जाण कित्याक? बाकीच्यांचे रायटाचे कितें? जे कोणाक सेक्रेटरिएटान वचपाक जाय तांचे रायटाचे कितें? तांचे हक्काचे कितें? 5 जाण डेलिगेशन उलयता तूं. जर जनरल पब्लीक हातूंतले सेक्रेटरिएटान आपलें काम कितें स्टेटस पळोवपाक वचूंक जाय और कितें कंप्लेन दिवपाक वचूंक जाय और जीएडीन बुकींग करपाक वचूंक जाय तूं खंयच्या कायद्यान तांकां आडयता तें सांग. तुका आमकां हाडोंक ऑर्डर कोणी दिली? आनी 5 जाण कोणी सांगला? सीएमान फोन केला चीफ सेक्रेटरीन फोन करून सांगला आमकां हाडय म्हणून आणि कितें डीसीपी मिनिस्टरान सांगला काय सेल्डीडान चालला रे पळय कोणी ऑर्डर दिल्या तुमकां आमकां हाडोवपाक? अरे आणि जागे बीन कन्वर्ट करना मरे तो वयर बसून. करपे बाब आमी ना 5 डेलिगेशनाचो प्रश्न ना. आमी हांगा कितके जाण आहा आमी प्रत्येक गोंयकाराच्या इंटरेस्टा खातीर आयले. आमी तुमच्या खातीर झगडटा. आडयता कितें तुमी? आमी कितके आसा? अरे एजंडा एकूच आहा. एजंडा एकूच आहा आणि गोंय एकूच आहा. अरे तुम्ही विचार करा मरे. एजंडा एकूच आणि गोंय एकूच आणि तेच गोंय साल्वार करपाक आमी एजंडाचे उलयना. एजंडा हे चोरपाचे आसा गोंय लुटपाचे एजंडा. आमी गोंयकार जाणा मरे काडयार भोकलार थोडे जाण तशे वता रे. कित्याक दुखू नाका? सगळ्यांक धाड 5 जाणांक ना दुखोवंक नाका म्हणलें व्हडलो खंयच्यान दुखला थोडे लागू म्हाका लागू आमकां कितें आज सगळ्या गोंयकारांक लागला. म्हाज्याकून आनी कितें लागपाच्या लागल्यार लागू कितें फकाणां करता? विजिलन्स ऑफिसर स्टेटीचो तोच हांगा इल्लीगल कंप्लेन Save Goa! वचून घरा रे तेंकां येवनी मरे. सेव्ह गोवा. वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! जब जब सीएम डरता है पुलिस को आगे करता है. जब जब डीसीपी मिनिस्टर डरता है पुलिस को आगे करता है. जब जब सीएस डरता है पुलिस को आगे करता है. अरे हांगा तिकेट आसल्या थंयान कितें वताक दवरलेलें आमकां? सेंट्रल जेल ही सेंट्रल जेल कशी जाली? ही जेल जाली मरे. साहेब आता मला सांगतो कित्याक खंयच्या कायद्या प्रमाणे आमकां आडयता? मागीर 2-2 सोड 5 जाणांक सोडटा. 5 जाणांक आसात आमी 20 जाण मरे पण आमी 15-20 जाण आसा मरे फक्त 15-20 जाण आसा मरे आमी. गोंयचे लोक तुमकां गाळी घालतले तुमकां शाप अरे दितले लोक गोंयचे लोक. काणकोणच्यान आयला पळय मडगांवच्यान आयला
अरे गुरुद्वाराच्या मेळाव्यात नुवेच्या नायला बिचोलचं नेला बिचोलीच्या नायला कुर्तोरीच्या नायला ऑफिस बेरर सगळे आमचे सगळे ऑफिस बेरर शेता कन्वर्ट करताय पट्टा सरकाराक पट्टा नाव घ्या आयडेंटिटी घ्या आणि एजंडा एकूच आणि गोंय एक तो परत परत सांगता एकूच गोंय आणि एकूच गोंय काबार करपाचे ह्या सरकारचो एजंडा आमचो न्हू एजंडा सरकाराचो गोंय काबार करपाचे आम्ही राखपायला सो 5 जाणांचे डेलिगेशन आम्ही आसा कितले जाण आमी कमी आसा. आमी ऑफिस बेरर येयल्या ऑफिस बेरर येयल्या सर तू आड न्हू ते भायर हाड न्हू तुम्ही कितें घेता? आमी तुमचे तुम्ही आमच्या खातीर आसा. एश्युरन्स दिता आम्ही सीएसच्या काय आम्ही बरे भशेन ताका प्रश्न विचारता. बरे भशेन सर आमचो लिडर एश्युरन्स दिता न्हू तुमकां कित्याक आम्ही कांयच गडबड करचे ना आम्ही कांयच गडबड करचे ना आम्ही कांयच गडबड करचे ना सर आमकां सरकाराक प्रश्न विचारता. कोणे सांगला चीफ सेक्रेटरी आता भिता मेळपा आमकां ना हांगा पळय हांगा पळय पुलीस ताच्या भोंवतणी सर कितें करा सुदेश सर ती गेट बंद करा म्हाका. ती त्यावटेनची चोर वाट तुम्ही दोल्ल्या पळय तुम्ही सगळ्यांक डायवर्ट करून त्यावटेनसून भितर घेता भायर काडटा ती गेट बंद करा. चीफ सेक्रेटरी ती गेट बंद करा. दिना न्ही सगळे जाणां चीफ सेक्रेटरी हांगा भितर दिसतलो बरो जेलीन बरो दिसतो हांगा ताका हांगा उबो कर आनी आमकां ताका प्रश्न विचारूंक जाय की तुमी गोंयचे जे थोडेच उरल्या शेतां आनी थोडे लोक एग्रीकल्चर ती शेतां काबार करता ती कन्वर्ट करता तूच विकती घेता कितें चल्लें गोंयकारांनी खंय घेवपाच्यो जमनी फाल्यां साहेब तू आता चोराक साथ दिवंक शकता सांग म्हाका एक सिंपल तू एक पुलीस तू चोराक साथ दिवंक शकता साहेब सांग हय काय ना साथ दिवंक शकता चोराक नो आन्सर आन्सर होय काय ना असून जाय न्ही मुद्द्यान आन्सर दिवंक शकना ना न्हू नो आन्सर सो चीफ सेक्रेटरी जो आसा तो कित्याक हांगा येयला गोंय साल्वार गोंय चलोवपाक गोंय राखपाक होच तर असली कामां करपाक लागलो म्हाजे शेतां हांव कन्वर्ट करता न्हू म्हाजे पॅडी फील्ड माझे खाजल माझी मळी आहा माझे गाळो आहा हांव कन्वर्ट करता न्हू आमकां कित्याक कन्वर्ट कर आमी करूया. आज तो जे सांगता हो सामान्य गोंयच्या नागरिकाची भावना आज विश्वजीत राणे आणि चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताचे मदीं जे कॉम्पिटिशन चल्लां जमनी फास्ट विकपाच्यो जमनी कन्वर्ट करपाच्यो हातूंत गोंय आनी गोंयकार दोनूय काबार जातले हें बंद जावपाक जाय आमी हें खपोवन घेवपाचें ना. तुम्ही आमकां हांगा हाडून न्हू सगळ्यात गोंयकारांची तिडक तुमचेर घेता पळय आमकां हाडून आमी गोंयकार आणि गोंय राखपा खातीर येता तो भायर सीएस येता भायर पेडणे कित्याक घेवंक ना ते दिसा तुमी दोन ह्या- आमी फोन करताले पुलिशेक एक ह्या पुलीस हांगा येता भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक लज सेक्रेटरिएटाक हांगा तुमकां आमकां लागून हे घालची पडटा गेट घालची पडटा लज कित्याक वचोंक नाका म्हणटा सेक्रेटरिएट वाठारात तुमकां गेट घालून बंद करचें पडटा. फोन करता Shame on this government. खंयच्याय पुलीस असो ते पूण आमी फोन करता न्हू तांकां तेंचे काम न्हू येवपाचें सर आमी तुमकां फोन करूंक ना तुमी हांगा कशे पावले तुमकां कोणी धाडला हे आदेश खंयचो कसले रुल्स ह्यो रुल्स खंयच्या कायद्यान येता अशें हाडून दवरपाचे हे मंदीर आमचें आमी सगळो लोक वचूंक शकता एका गेट घालता तुम्ही बंद कितें लज लज गेट घालप म्हणजे फटींग म्हणा. ही गेट टेम्पल ऑफ घालप म्हणजे डेमोक्रेसी फटींग म्हणा. गेट घालून गेट बंद घालता करता तुम्ही. ही दुर्दशा कितें आनी ही लोकांनी गेट? हे गोंयच्या लोकांनी बीजेपीचे शासन सुशासन ते कितें म्हणटा पळय ती पळया ही गेट घालून भितर कुकर्मा करता तुम्ही दुष्कर्मा करता सगळ्यो चोरयो भितर बसोन करता हांगा गेट घालून राजा करता हा तुम्ही एकट्या कोणाक तरी राजा करता आणि सगळी प्रजा जातली पळया कितें जातले ते राजेशाहीचे हे हाडटा तुम्ही राज्य हांगा हाडू नका आणि सपोर्ट करा ह्या पब्लिकेक तोंड तिकडे करून फायदो काय ना तुमचो सगळ्यांचो आमकां सपोर्ट जावो कोणच्यान तरी करा सपोर्ट कोणच्यान तरी करा तेका उपाय हा करू येता कळ्ळें न्हू गेट उगडा कायदो नसता तुम्ही जर हांगा येयले आडे येता जाल्यार आमकां काय करा न्हू इले कितें सपोर्ट तसो आमी लोकांक लागून वयता न्हू आमी लोकांक लागून वयता लोकांक लागून येयले आमी हिंगा 10-15 लोकांक तुम्ही इतले पुलीस भियेता गेटी घालता म्हणजे कितें तरी फ्रॉड हा आणि आमी रायता बीजेपी को फेंक दो बीजेपी को फेंक दो जब सीएम डरता है पुलिस को आगे करता है जब सीएम डरता है पुलिस को आगे करता है जब सीएम डरता है पुलिस को आगे करता है
चीफ सेक्रेटरी जो आसा पळय तो ताजे डेजिग्नेशन इज ऑल्सो चीफ विजिलन्स ऑफिसर ऑफ द स्टेट, बरोबर? आता हो कितें विजिलन्स करतलो? चोर आनी कितें त्या खातीर विजिलन्साकडे एज अ चीफ विजिलन्स ऑफिसर कोणाची कंप्लेन नाका दिवपाची? आमकां जर आतां फाल्यां ते इलिगल कन्वर्शन केलां आनी इलिगल स्ट्रक्चर आयला म्हणून जर कंप्लेन दिवपाक जाय अगेन्स्ट पीसीपी ऑफिशियल्स, अगेन्स्ट अदर ऑफिशियल्स की हांच्यांनी एक्शन घेवंक ना म्हणून वीच हॅज टू बी मेड टू द चीफ विजिलन्स ऑफिसर. आतां आमी कोणाक दिवपाची कंप्लेन? ताजी कंप्लेन ताका दिवपाची? केला सरकारान आपलो ओएसडी आसा पळय जो आनी बीजेपीचो मेंबर ताकाच स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉयंट केला आनी आतां हे दुसरे चीफ सेक्रेटरी इनवॉल्ड आहा जमनीच्या भांगडींनी. ना हे लोकांक कळपाक बरें न्हू. कंप्लेनी मागीर? ऑलरेडी रजिस्टर्ड आहा. हय. पळय इलिगल सेलिंग आनी हय. इलिगल कन्वर्जन आहा ते कंप्लेनी ऑलरेडी रजिस्टर्ड आहा. ते रजिस्टर्ड जावन तेजेर एंड प्रोसेस पळय जायना. दिस इज द रिजल्ट. कित्याक हे पळय प्रशासन आमकां राखपाक आहा तेच तितून इन्वॉल्व आहा म्हणून ते कंप्लेनी पळय लोकांनी घातला. हे लोकांक कळपाक बरें की गोंयकार ज्यांच्यानी पळय तेंचे घाम काडून पळय भाटां घेतला आनी भाटां आसा पळय तेंचेर पळय अत्याचार जाता, तेंचेर इलिगल कन्वर्जन आनी इलिगल म्युटेशन जाता पळय तेजेर कंप्लेनी ऑलरेडी चालू आहा. मात ते कंप्लेनी इज नॉट गोईंग अहेड इन प्रोसेस एंड द रिजन इज बिकॉज they themselves people administration themselves are involved in this dirty work. म्हळ्यार हे गोंयकारांक कळोंक बरें की हे कंप्लेनी तुमचे फुडें कित्याक एंड प्रोसेसाक वचना, कित्याक आमचोच सरकाराचो चीफ सेक्रेटरी इन्वॉल्व आहा. दिस इज अ क्लियर स्टेटमेंट. आणि इंडिव्हिज्युअल घर बांधता तेन्ना इंडिव्हिज्युअल कोण घर बांधले विदाउट कन्वर्शन झाला ते लाखान रुपया फायन मारता तुम्ही. अरे गोंयकाराचो जर एक चिरो जर भायर येत असो और वीट जर भायर मोडून वयता मरे तांकां नोटीसी काडटा आणि फुल बोंगलोच नो डेव्हलपमेंट गली गली में चोर है, बीजेपी सरकार चोर है, गली गली में चोर है, बीजेपी सरकार चोर है, गली गली में चोर है, बीजेपी सरकार चोर है. गो बॅक जमीन खाऊ भाजपा, जमीन खाऊ बीजेपी, 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 एक दो एक दो, एक दो एक दो, बीजेपी को फेंक दो, जमीन खाऊ बीजेपी, गो बैक, जमीन खाऊ बीजेपी, गो बैक, जमीन खाऊ बीजेपी, गो बैक. तो ते कन्स्ट्रक्शन बी शिकून गेला आसतलो वत पडला म्हणून ना ती चोर गेला त्या दिसा भायसून गेल म्हणून शिंगडी बी काडला ते या मरे आमी भितर चल या. काय बुगड येता खंय तो? ना येता खंय? आयज जे आमी उलयता पळय तो बसतो आरोप ना, इट्स प्रूफ. कागद आहा सारखे. पुनीत गोयल सारखे नाव पुनीत गोयल ह्या गोंय राज्याचो चीफ सेक्रेटरी शेताची जमीन कन्वर्ट करता. लज, शेम 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 ह्या सरकाराचेर. लज आनी व्हडली बातां करता आमचे सरकारची. ह्या बीजेपी सरकाराची हे कितें टर्मिनॉलॉजी कितें? बाप रे व्हडली. न खाऊंगा न खाणे दूंगा तो थंय दिल्लीक सून म्हणटा. आनी हे म्हणटा कितें? हे म्हणटा सगळ्या लोकांचे सरकार. कितें म्हणटा तेका उतार हातो यूज करता परत परत. स्वयंपूर्ण गोंय. अरे स्वयंपूर्ण गोंय. स्वयंपूर्ण हे हेच स्वयंपूर्ण आहे. जाले आता. हे चोरून चोरून स्वयंपूर्ण आले. स्वयंपूर्ण हेच तुमचे स्वयंपूर्ण गोंय. हेच तुमचे न खाणे दूंगा आणि न खाऊंगा हेच तुमचे सगळे हे विकसित भारत. चीफ सेक्रेटरी जाया हो विकास कोणाला हो विकसित भारत. विकसित भारत कितें रे? आमकां ताजो बॉस जाय. ताजो विकसित बॉस म्हळ्यार चीफ आता सेक्रेटरी. अशी परिस्थिती आयला की गोंयकारांक म्हणपाची विकसित भारत नाही विख्यात भारत म्हणून. तर विकत आसा हे गोंय विकता भारत विकता. विख्यात भारत चेंज करा. बीजेपीक आमचे आव्हान तुमचे स्लोगन चेंज करा विख्यात भारत म्हणून. तेंच्यांनी सगळे हा विकता भायर पडले. रेल्वे विकल्यो
प्रॉब्लेम ताका सांगतले तुका खबर ना प्रॉब्लेम बेनिफिट खबर गेली CS चोर किती झाले सेक्रेटरी जागा कन्वर्ट करून खालो किती झाले आणि किती योर प्रॉब्लेम तुका खबर ना देन देर इज अ लॅक इन युअर जनरल नॉलेज प्रॉब्लेम सांगता तुका आमकां भितर तरी वर ए प्रॉब्लेम इज दॅट सांग बरे प्रॉब्लेम इज Problem व्हेरी is बिग that आमच्या भितर प्रॉब्लेम हाडला गेट इज क्लोज प्रॉब्लेम गेट इज क्लोज गेट ओपन करा ओपन द गेट अरे गोंयच्या सेक्रेटरीचे गेट बंद हे प्रॉब्लेम अरे तुमकां कन्वर्शन करपाचें आसा जाल्यार गेट ओपन तुमकां फक्त कन्वर्शन करपाक सेक्रेटरीटाचो हे जाला दुकान केला ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स चलना हांगा धंदो चलता मॅडम जमनी विकपाचो कन्वर्ट करपाचो गेली ती परत आपण प्रॉब्लेम न सांगता हे प्रॉब्लेम सांगता ते मॅडमीक प्रॉब्लेम सांगूया मरे ते भोका गेला कितें रे मॅडम हे मॅडमीक प्रॉब्लेम हांव सांगता पळय तिका उघडा उघडा गेट उघडा गेटी वरती उडकी मारा अरे आजो कॉन्ट्रॅक्ट घेऊन ना जाणटो का करपाचो फाल्यां तो सेक्रेटरीएटूय घेयत मरे चीफ सेक्रेटरी सेक्रेटरीएटूय घेयत फाल्यां होय प्रायव्हेट प्रॉपर्टी टेक्स पासून बी नोटीस येना मरे आमकां एक कोत्ता ते पण सेक्रेटरी आता परिस्थिती अशी आल्या की आमकां सेक्रेटरीएट आणि असेंब्लीची 1 and 14 काढून चेक करचे पडटले हाजेर नांव बी कोणाचें आयला जाल्यार पुनीत गोयल बी नाल्यार कोण शर्मा वर्मा बी कितें आयल्यार चेक करचे पडटले तुमकां एक उपाय सांगता दार उगडपाचे फक्त तुम्ही दार उगड म्हणा हांगा प्रोजेक्ट बांदला बरो रिव्ह्यू मेळटलो तुमकां उपाय सांगता जादू जातलो दार उगड म्हणपाचे ओके म्हणूया चल लँड ग्रॅबर बीजेपी दार उघड लँड ग्रॅबर बीजेपी जमीन खाऊ बीजेपी जमीन खाऊ बीजेपी लँड ग्रॅबर बीजेपी लँड ग्रॅबर बीजेपी जमीन खाऊ बीजेपी लँड ग्रॅबर बीजेपी लँड ग्रॅबर बीजेपी लँड ग्रॅबर बीजेपी जमीन खाऊ बीजेपी जमीन खाऊ बीजेपी बेगीन यो आता बेगीन यो CS बाबा बेगीन यो अरे CS बाबा बेगीन यो अरे CS बाबा बेगीन यो अरे CS काका बेगीन यो अरे CS काका बेगीन यो CS बाबा बेगीन यो लँड ग्रॅबर बीजेपी दार उघड लँड ग्रॅबर बीजेपी खावपी बीजेपी दार उघड जमनी खावपी बीजेपी दार उघड अरे ते मॅडम येयल्ले मरे कितें जालें अरे मॅडम कितले जण रे उघड रे दार कोण भायर पावली ती मॅडम तुम्ही प्रॉब्लेम कितें काय विचारताली न्हू प्रॉब्लेम इज वॉट न्हू प्रॉब्लेम इज आमची जी सेक्रेटरीएट आहा पळय ती गोंयकाराची इट इज ऑलवेज ओपन पूण आयज सडनली बंद सो हे प्रॉब्लेम तुमचे कडेन आमी उलयल्या हांव मॅडमी कडेन आतां उलयतां हांव मॅडम सांगता गेट लॉज आमकां गोंयकारांक आमी काँग्रेस पार्टीचे ऑफिस बेरर येयल्या कित्याक ह्या गोंय राज्याचो जो CS आसा चीफ सेक्रेटरी तेणी भानगडी केल्या आमची गोंयची जमीन आमची माय आमची भूंय हिचे कन्वर्ट केला शेताची जमीन आमी विचारूंक वयता हेतून कित्याक केलें काय म्हणून तूं आमचो मालीक तूं आमचो बाप सो तुवें न्ही कित्याक आनी आमी हांगा पळयल्यार गेट बंद सो प्रॉब्लेम तुमी विचारताले पळय प्रॉब्लेम कितें प्रॉब्लेम हो व्हडलो की गेट ह्या आमचे जे मंदीर आसा गोंयचे हे आमचे सेक्रेटरीचे सदांच उगडे आसता
या सेक्रेटरीएटांसून आमदार वयतात, मंत्री वयतात, पत्रकार वयतात, सामान्य नागरिक वयतात, कितल्योच गाडयो वयता ऑफिसार. आयज पण आयज हॉलिडे आहा सेक्रेटरीएटाक, हॉलिडे आसा, एकूय गाडी येवंक ना. आमी हांगा 3:30 पावले, 3:15 पावले, 3:15 पर्यंत आतां मेरेन एक गाडी येवं वच करिना. वॉट इज द प्रॉब्लम? आता आमी तुमकां विचारता प्रॉब्लम कितें? वॉट इज द प्रॉब्लम? आमी आमचो delegation come here to meet the chief secretary to ask him certain questions which are concerning the public and Goa. आमच्या गोंयकाराची जमीन ताणे विकत घेतल्या, ती शेत कन्वर्ट केला, ते ताका आमकां उत्तरां जाय. पहिली कन्वर्ट केला त्याने इलिगली, मागीर विकती घेतल्या. ही पेडी फील्ड आसा पळय ते कन्वर्ट करून ताजेर कोण मनीस घर बांदता. मी तो ना ताजेर एक्शन कितें घेवपाचें काय म्हणून मॅडम चीफ सेक्रेटरी ना भितर ना. क्वेश्चन कर. हाजेर क्वेश्चन मी चीफ सेक्रेटरी भितर ना. राज No, he's there. No, chief secretary is there. These are all. We are not criminals, madam. We are not criminals here. you all are forcing us to talk like Madam, this. chief secretary has said, madam, you only are saying that only 5 of us are allowed. Yes. Or else you call him here, let him stand outside. We have certain questions to ask him. Open the gate. It's shame for Goa. You go there. You go there. Elected representative also going there inside. Please open the gate. Party She is also with us. Your party also. And the question, all of these people are good. I'm outside. So you all want me? You call him here, you keep him behind the bars. Madam, You will talk to him. Madam, it's been more than 1 hour. That is the only thing that we've been saying. I ask you one simple question. If we had not announced that we are coming, and we had one by one come there and we were sitting, and then assembled, and then suddenly said we want to meet him, or at his door we had said something, what would you have done? We have honestly announced we are coming, and we are come peacefully. We are not come with weapons, we are not come with stones, we are not come in a riotous manner, so we are come peacefully. We get an answer. Whatever the answer, we will decide whether we are happy or not. How long will it take? No, you are talking to the chief secretary directly or you are calling somebody else? विषय फोटोचे कॅमेरा नाही दिला काय 1 2 3 4 5 तुमका आता आले की हाय म्हणा ते गेट उघडते. गोय विकले. हाय मोठ्यान म्हणा नाल्यार गेट उघडची ना. गेट उघडूंक जाय आनी म्हणा गोय विकले. कोण केलो? जमनी विकल्यो. गोय लुटले. गोय विकले. जमनी विकल्यो. अरे गोय लुटले. जमनी विकल्यो. कोण करता? गोय लुटता. अरे जमनी विकता. अरे गोय लुटता. पळय चवथ आमचो गोंयचो सगळ्यान व्हडलो सण अशें फुडें या. गांवांमदीं जाल्यार आज चवथीच्या तयारेन लागपाचें सांडून लोकांक आज रस्त्यार येवचें पडलें हांगा प्रदर्शनां करपाक सेक्रेटरिएटान वचचें पडना. कित्याक की थोडे जे IAS ऑफिसर्स बी भायल्यान आयल्या ते आज आपले एडमिनिस्ट्रेटीव कामां सोडून आनी आपली ड्युटी सोडून हे ब्रोकर जाल्या जमनीचे. हे हांगा सगळे बेकायदेशीर कामां करता आनी दिल्लीचे जे लोक गोंयान इन्वेस्ट करपाक सोदता तांचे चीफ सेक्रेटरी सारखे असले मनीस ब्रोकर जाल्या. कित्याक अलाव करना म्हणून भंय आसता चोराक न्ही. आतां इतलो जर पुलीस आसतना SDM तो मामलेदार प्रेसिडेंट आसतना फूल मिडिया आसतना निशस्त्र आयिल्ले गोंयच्या नागरिकांक जर भितर सोडना जाल्यार हाजो अर्थ तुमी समजून घेया न्ही कित्याक भितर सोडना. कित्याक तांचे इंटेन्शन वायट आसा. तांकां कितें तरी लिपोवपाक जाय नाल्यार आमकां फेस कर न्ही. आमी कितें तुका मारपाचें ना. सगळे पिसफुली आयल्या, पिसफुली उलयता. पिसफुली आयल्या आमदार आसा बरोबर. आता दिसता कितें हे प्रिझन आणि चीफ सेक्रेटरी भितर घातलो कसो दिसता प्रिझनान आणि आमी भायर तेका बेट दिवपाक येयले. आपोल हाडले बरं ते केळी मारले आपोल केळी दिता तेका न्हू चीफ सेक्रेटरी तेका भितर घातला. हे प्रिझन हे पळय
तुम्ही उलयला चीफ सेक्रेटरी कडेन आम्ही आता उलोवपाक वचपाक सोदता. केळी आपोल बाळ्यात जे आमकां अलाव करना ते दाखोवन दिता की देर इज अन एक्सेस ऑफ लँड ग्रॅबिंग, लँड सेलिंग, कन्वर्जन, म्युटेशन, सगळे डिपार्टमेंट ऍडमिनिस्ट्रेशनाचो नेक्सस पळय चलता पळय, हे आतां आमकां अलाव करना म्हणून हे सिद्ध करता, ह्यो सरकारूच सिद्ध करता आनी हे प्रशासन आहा तो तेच सिद्ध करता की हे आख्खो फूल नेक्सस पळय आहा तांकां आतां भिरांत लागला की ते नेक्सस पळय आहा ते उगडे जातले म्हणून. तर पूजा शर्मा जेन्ना इश्यू जाल्लो तेन्ना उलयता आसतना आमी तोच इश्यू सांगलेलो जेन्ना डीजीपीचो इन्वॉल्वमेंट थंय त्या टायमा वयल्या भितर आयल्लो ते केसीन डिरेक्टली की IPS IAS ऑफिसर खुबशे सगळे म्हणना बरे ऑफिसरूय आसता बट चडशे ऑफिसर इन्क्लुडींग तेन्ना हांवें सांगलेलें एक चीफ सिनियर ब्युरोक्रेट आसा म्हणून तुमी चॅक करा रिकॉर्ड तो हे ब्रोकर जाल्या ताका प्रोसिक्यूट करचे शिवाय ताका जालो ट्रान्सफर जर करून. तर मुख्यमंत्री आणि चीफ सेक्रेटरी जर तर भितर बसून जर आयकता जाल्यार आतां तो काय आमकां भितर सोडना. म्हाका दिसता हे सगळे गोंयच्या जनते मुखार हे आतां येवपाक जाय. आमी आज हांगा आयिल्ले चीफ सेक्रेटरीक थोडे प्रश्न विचारपाक, कित्याक काल हांव अभिनंदन करता स्वप्नेश शेल्लेकराचे, कित्याक तेणें जेन्ना आमच्या मुखार हें हाडलें तेन्ना आमी इल्लें मातशें तातूंत खोलायेन इन्व्हेस्टिगेशन केलें आनी खुबशे भायर आयले. ते कितें की अल्टोनेच्या गांवान एक प्रॉपर्टी विच इज 36/1 जी 1775 स्क्वेअर मिटर जी आसा ती जानेवारी 2024 करेक्शनाक एप्लाय जाता अंडर 17(2). पळय जानेवारी 2024 ती तो करेक्शनाक घालता आनी ती करेक्शनाक कितें घातल्या हो आतां रिजनल प्लॅनाची कॉपी. म्हणजे सरकार कशें गोंयकारांक फटयता ते एक क्लासीक उदाहरण. रिजनल प्लॅनान 36/1 दाखयला कितें पेडीफिल्ड, ही पेडीफिल्ड प्रॉपर्टी ही पळय ही जी रेड मार्क केल्या दॅट इज पेडीफिल्ड. आणि 17(2) अंडर जे कन्वर्जनाक पळय तांणी घातला थंय तो सांगता ऑर्चर्ड म्हणून. जे तांणी असेंब्लीचो जो LAQ आशिल्लो त्या LAQआक जे डिटेल्स दिल्या तेजे आमी डिटेल्स हाडल्या. ते LAQआन सिरियल नंबर 250 सिरिल मेंडोन्सा ह्या नावाचेर एप्लिकेशन वता अंडर 17(2) आणि कितें दाखयता फ्रॉम ऑर्चर्ड टू सेटलमेंट. सो हे ब्रीच ऑफ प्रिविलेज न्ही. जो मंत्री पळय सदां हड्डे फोडून सांगता पळय इन द असेंब्ली की ब्रीच ऑफ प्रिविलेज, ब्रीच ऑफ प्रिविलेज, दिस इज नॉट ब्रीच ऑफ प्रिविलेज की प्रॉपर्टी पेडीफिल्ड आणि तुझे डिपार्टमेंट उत्तर दिता की ऑर्चर्ड म्हणून. सो दिस इज क्लियर वायलेशन. ताजे उपरांत वॉच सेक्रेटरी, वॉच चीफ सेक्रेटरी जो TCPचोय सेक्रेटरी आसा हे अंडर 17(2) एप्लिकेशन अप्रूव्ह जाता फॉर करेक्शन. तो जागो सेटलमेंट जाता आणि एप्रील महिन्यान सॉरी नॉट मे महिन्यान 18 मेयाक एक सेल डीड रजिस्टर जाता. आणि सेल डीड कोणाच्या नावार? सिरिल मेंडोन्सा अँड पुनीत कुमार गोयल. वो कोण पुनीत कुमार गोयल? वो गोयचो चीफ सेक्रेटरी न्ही. आणि तो कितें करता आपल्या चल्याक पॉवर ऑफ एटर्नी दिता आणि चल्याक वो डॉक्युमेंट एक्झिक्यूट कर म्हणून सांगता. आता दुसरे ताणें म्युटेशनाक एप्लिकेशन घातला. हो सरकार आणि वांचो मंत्री सांगता की आम्ही म्युटेशन एप्लिकेशना एका दिसान प्रोसेस करता म्हणून. अरे ते अजूनही ताचे एप्लिकेशन कित्याक अप्रूव्ह जायना? 5 जुलयाक म्युटेशन एप्लिकेशन घातिल्ले पुनीत कुमार गोयल. हे पळय हे एप्लिकेशन फॉर म्युटेशन ज्याचे म्युटेशनाचे पैसे तुम्ही सेल डीडाच्या टायमार घेतले. हे तुम्ही कित्याक अजून फॉर्म 1 and 14 ताचे नाव कित्याक दाखयना? कित्याक तुमची चोरी भायर सरत म्हणून, गोंयच्या जनतेक कळत म्हणून की पुनीत कुमार गोयल ह्या जाग्याचो ओनर म्हणून. म्हाका दिसता TCP मंत्र्यान हाजेर क्लियर येवपाक जाय. कित्याक हांणी दिल्लीच्यान सगळे एजंट हाडले. आता हांणी आपले सगळे एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसराक लायला. अरे जो गोंयचो एडमिनिस्ट्रेटरचो जो हेड आसा चीफ सेक्रेटरी ज्याचे अंडर सगळे डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, तलाटी, अरे हे फाल्यां सगळे जागे कन्वर्ट करपाक लागतले. तुम्ही आता गोंयची शेतां पयर तुम्ही सांगले की गोंयची शेतां आमी प्रोटेक्ट करता गोंयकारां लागून म्हणून. पुनीत कुमार गोयल गोंयकार वो आता अंडर 17(2) चे जे ह्या मंत्र्यान जे पळय जे वेपन हाडला कन्वर्जन करपाचे, जे इलिगल गोंयान कन्वर्जन चल्ला तातूंत तो पेडीफिल्ड कन्वर्ट करता सेटलमेंट म्हणून.
गोंयकारांक कसो न्याय मेळटलो? सो हे सगळे प्रश्न विचारपाक आज आमी हांगा आयिल्ले. पूण ह्या चीफ सेक्रेटरीक दम ना आणि त्या टीसीपी मंत्र्याक कापास जात ना. कित्याक आमी जेन्ना हांगा घोशणा केली 4 वरांचेर येतले, तो 4:45 प्रेस कॉन्फरन्स दवरता. तुका त्याच टायमार मुहूर्त मेळ्ळो? हा, तू खंय आशिल्लो तर इतले दीस? हे तुवें सायन मारल्या. अंडर 17 जेन्ना फायल अप्रूव्ह जाल्या, तुजी सायन आसा त्या फायलीचेर. आणि चीफ सेक्रेटरी जर तर हे ड्यू डिलिजन्स करना, तर चीफ सेक्रेटरी जर तर हे करता जाल्यार तुम्ही चिता आज गोंयची परिस्थिती किती जाल्या ती. जे आमच्या लिडरांनी सांगले की आज या सरकारान गोंय विकले, गोंय काबार केले, हे आणि मुखार ही सुरवात. फाल्यां आज आमी हांगा असेंब्लीच्या मुखार रावल्यात. आमकां आतां भंय पडला की फाल्यां आमकां ट्रेस्पारसी सुद्दां नोटीस येवपाक शकता. कित्याक पुनीत कुमार गोयलाच्या नांवार कदाचित ही प्रॉपर्टी ट्रान्सफर जाली आसतली. वी डोंट नो. म्हाका दिसता हे भ्रष्ट आणि करप्ट हे सरकार बीजेपीचे हे एव्हरी डे बाय डे भायर सरता. आमी ह्या आठवड्यान पळयले की इलिगल हिल कटिंग कशें चल्ला. हो मुख्यमंत्री काडटा, मंत्र्याचेर घालता. तो मंत्री सांगता आपूण हिल कटिंगाची परमिशनां दिली ना, अंडर IPB दिल्या म्हणटा. आनी फक्त गोंय काबार करपाचो हांगा प्रयत्न चालू आहा. सो आमचो डिमांड आसा की चीफ सेक्रेटरीन हांगा येवचे आणि गोंयच्या जनतेक हाचेर क्लॅरिटी दिवपाक जाय की तू जर तर असल्यो चोरयो करता, तू जर तर गोंयची शेतां जर तर इलिगली कन्वर्ट करता, जाल्यार गोंय म्हणटा ते उरचें ना. मुख्यमंत्र्याचेर क्लियर येवपाक जाय. कित्याक हो चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्र्याक डायरेक्ट रिपोर्ट करता. म्हाका दिसता दिस इज अ डायरेक्ट नेक्सस बिटवीन द चीफ मिनिस्टर अँड द TCB मिनिस्टर. हे सगळे जाग्याचो घोळ हो चल्ला आणि हाचे मुखार आमी आनीकूय काडटले. आमकां आतां आनी एक म्हायती मेळ्ळा की 5 लाख स्क्वेअर मीटर शेत जमीन आणि अंडर 17 कन्वर्ट करपाचो प्रयत्न चल्ला. तातूंत एक आमदाराचो हात आसा. थोडे डॉक्युमेंट्स आमच्या हातान येवपाचे उरल्या, ते येतकीच तेय आमी एक्सपोज करतले की हे सरकार गोंयची भाटां, बेसां, शेतां सगळे कवर करपाक उठला. जो मेरेन हे येना तो मेरेन आमी हांगाचे हालचे ना. चीफ सेक्रेटरीन येवन हाचेर क्लॅरिटी गोंयकारांक दिवचीच पडटली. बीजेपी को फेक दो, बीजेपी को फेक दो, चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत फाटल्या दिसांनी सांगतालो भिवपाची गरज ना, एग्रीकल्चर प्रॉपर्टी आपण प्रोटेक्ट केल्या सेल भायल्यान जावचो ना म्हणून. आता आमच्या अध्यक्षांनी सांगलेले भशेन तेन्ना क्लियरली दाखयला पेडी फील्ड म्हणल्यार कितें एग्रीकल्चर प्रॉपर्टी न्ही ती. ही कन्वर्ट जावन ताचेर घर बांदता इलिगल, कांयच ना, सगळे बिंदास चल्ला. मागीर खंयचे भिवपाची गरज ना. तुम्ही कित्याक लोकांक पिशान काडटा की एग्रीकल्चर प्रॉपर्टी भायल्यांक विकूंक मेळची ना म्हणून. आता पुनीत कुमार गोयल गोंयकार कसो तो तांच्यान सांगचें पडटलें. आता खूप उत्तरां दिवची पडटली खूप प्रश्नाची. आत्ता जे TCP मिनिस्टर प्रेस घेतली तितून त्यांचं कमेंट आहे की केन्ना हिल कटिंग जाले की TCPकूच धरतात. पण ऍक्च्युअली अरे बाबा 17 अंडर हे कन्वर्जन TCP अंडर जाऊ ना. मंत्री कितें दोळे धापून दूध पितालो? ताची सायन ना मरे ह्या फायलीचेर. कशी कन्वर्ट केली? आणि हांगा ओल्ड गोवाक तळे सुद्धा कन्वर्ट केल्ल्या आणि लोकांची स्मशानां सुद्धा कन्वर्ट केल्ली अंडर द नेम ऑफ 17 करेक्शन. आणि कोणाक लागून करता? हो मंत्री सांगता आपूण बारीक गोंयकाराची घरां वाचोवपाक करता. हे बारीक गोंयकार पुनीत कुमार गोयल हे बारीक गोंयकार. हा, तू गोंयकाराच्या नावार तू एजंट जाला, रियल इस्टेट ब्रोकर तू. आणि मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता पोर्टफोलिओ काढून दिवपाक तुका रियल इस्टेटाचो. चल्ला कितें? तुम्ही गोंय विकपाक काडला मरे. हाजेर मंत्र्यान उलोवपाक जाय. नाका आशिल्लो टॉपिक डायवर्ट करनाका. पयर ताणें मिडिया मुखार एक फोट मारली की रेस मागो ते भुतानीच्या प्रोजेक्टाचेर कोणेच कंप्लेन दिवं ना म्हणून. आमच्या ब्लॉक अध्यक्षान 2 महिन्या पयलीं कंप्लेन दिल्ली. कित्याक न्हिदलो मंत्री? कित्याक एक्शन घेवना? तू फक्त थंय बसता एसीच्या हातून आणि प्रेस कॉन्फरन्सी घेता. दम आसा, कापासात आसा, हांगा यो आनी उलय. त्या बिहायंड द बार्स राव. थंय बसून एसी हॉलान आमकां शाणपणां सांगनाका. अरे हो 1 नंबर भिवकुरा मरे. तो आत्ता उलयता ताचेर कितें सांगात रोखडोच तो टर्न जाता. ह्या आणि TCP मंत्र्याचेर विश्वास दवरपाचो? म्हाका दिसता TCP मंत्री आणि मुख्यमंत्री हे मेळून गोंय लुटतात ना. जाल्यार दोगांनी सांगचें की हे कशें कन्वर्ट जालें. एक गव्हर्नमेंट ऑफिसर, एक ब्युरोक्रेट जो ह्या राज्याच्या सगळ्या ब्युरोक्रेसीचो हेड मारतो, कशी कन्वर्ट केली अंडर 17 2 crore 60 lakh रुपीज आयले खंयच्यान? आज त्या चीफ सेक्रेटरीची सॅलरी म्हाका सांग गोंयान ह्या सगळ्या ब्युरोक्रेसीची सॅलरी शुड नॉट बी मोर दॅन गव्हर्नर. आज गव्हर्नराची सॅलरी इज क्लोज टू 2.7 lakhs इज वॉट आय थिंक. हाज्या 2,70,000 सुद्धा धरली जाल्यार हाणें 2.6 crore प्रॉपर्टी घेतली कशी?
खंयच्यान आयली हाचे इन्व्हेस्टिगेशन जावपा नाका. आज एक सामान्य गोंयकाराक 2.6 करोडाची प्रॉपर्टी घेवपाक परवडटा? हा, तुम्ही शेत जमीन 2.6 करोडाची घेता? कसली शेती करपाक? तुम्ही शेती कन्वर्ट करून काबार करून घर बांधले मरे थंय. हे आम्ही पोचोवन घेवचे ना आणि काँग्रेस पक्ष उगी रावचो ना. कित्याक आज प्रत्येक जाग्यार तुम्ही पळय, आज पेडण्या तुम्ही वचात, आज पेडण्याच्या गावात 3,70,000 अंडर IPB तांणी कापून उडयली मरे जमीन. कितें हाडपाक? ड्रग्स हाडपाक, प्रॉस्टिट्यूशन हाडपाक. हो कल्चर आमचो आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकरान प्रॉस्टिट्यूशन बंद केल्ले मरे, करू नाशिल्ले, रेल्वे बंद केल्ली. सो हो मुख्यमंत्री प्रॉस्टिट्यूशन परत हाडटा गोंयान. 3,70,000 डेल्टिनाचो जो IPB अंडर प्रोजेक्ट अप्रूव्ह केला तो खंयच्या गोंयकारा लागून केला? जुगाराचो अड्डो मरतो थंय तुम्ही प्रॉस्टिट्यूशन करतले. चल्ला कितें ह्या राज्यान? आयज ह्या सरकाराक येदी व्हडली लज की गोंयची जी विधानसभा आसा, जी सेक्रेटरिएट आसा, आयज तेची मेन गेट बंद आसा. लज आमकां गोंयकारांक. आनी गेट बंद कित्याक? आमकां अडोवपाक. आमी हांगा कित्याक येयल्या? आमी गोंयचो प्रश्न, गोंयची जमीन, गोंयची माती, गोंयची शेतां, गोंयची भाटां, गोंयच्यो न्हंयो पोयो ह्यो आमच्या फुडारा खातीर राखून दवरपाक जाय. आनी हे राखपाचें काम कोणाचें? हे राखून दवरपाचें काम सरकारचें. हे राखून दवरपाचें काम सरकारचें आनी ताका डायरेक्शन दिवपाचें काम चीफ सेक्रेटरीचें. पूण आयज चीफ सेक्रेटरीच चोरपाक लागला. चीफ सेक्रेटरीत हो गैर जिम्मेदार, गैर कानुनी कामां करपाक लायला. तेका ही उतरां कळपाक जाय म्हणून हांव उलयतां. गैर जिम्मेदार आनी गैर कानुनी असलो बेजबाबदार ऑफिसर आमच्या गोंयांत जर उरलो जाल्यार गोंय उरलेलें आनीक काबार करतलो, हितून कांयच उरचें ना. एक सामान्य मनीस बारीकसो जर जागो आपणाक घर बांदपाक जर कन्वर्शनाक घालता जाल्यार तेका हें सरकार सतायता. तेका कन्वर्शन जायना, पूण हांगा शेत कन्वर्ट जाता. हांव एक गोंयकार, हांव एक शेतकार. म्हाज्या अशे खूब जाण शेतकार आसा. आमची मळी आसा, आमचें गाळू आसा, आमचें खाजन आसा. ह्या सरकाराक हांव आव्हान दितां, म्हाजी जितली शेतां आसा कन्वर्ट करून दिया म्हाका. एक गोंयकार म्हणून उलयतां. म्हाका त्या शेतांनी म्हाका कितें घर बांदपाचें ना. जर तुमी अशे भायल्या लोकांक जर कन्वर्शन करपाक लागले जाल्यार गोंयांत रावपी लोक जेंका घर बांदपाक जाय तेंचें कन्वर्शन तुमी आडयता कित्याक? आमची शेतां तुमी कन्वर्ट करा, आमकांय करूनी कितें धंदो करूनी. तुमी लुट्टात हांगा येवन, आमकां गोंयकारांक करूनी. हे गोंयचे दोंगर जे आसा तो तुमी पोखरूंक लागल्या. गोंयचो पयसो आसा तो तुमी कड्डूंक लागल्या. गोंयकारांक तुमी नागोवंक लागल्या, लुटोवंक लागल्या. आयज भारतीय जनता पार्टीन मेंबरशीप चालू केल्या आनी तेंच्यांनी आयज हेडलायन मारल्या. सगळ्या एका वरान 31,000 मेंबर केले. अरे 35,000 एका वरान मेंबर केल्या. हांव ह्या भारतीय जनता पार्टीक आनी ह्या पार्टीच्या सरकाराक आव्हान तुमकां की तुमचें सरकार फाटलीं 10-12 वर्सां राज्यान आसा. जाहीर करा ह्या 10-12 वर्सांक तुमी कितली जमीन कन्वर्ट केली, कितले लुटले हें जाहीर करा. एका वरान 35 मेंबर तुमचे 35,000 मेंबर जाले एका वरान. ही तुमी बडायो मारतात. गोंय कितके काबार केले, कितले गोंय तुमी लुटले, केदो व्हडलो भ्रश्टाचार जालो. तुमचे गोंयान मिशन कितें? आयज तुमचे मिशन टोटल कमिशन. हेच्या फुडें कांयच ना. सो बीजेपीन आयज सांगचे गोंयकारांक की तुमी जे तरेन सांगता आमी इतले मेंबर केले, तुमी तुमच्या सरकारच्या कार्यकाळान तुमी कितल्यो जमिनी लुटल्यो, कितल्यो जमिनी कन्वर्ट केल्यो, कितलो तुमी इबाड गोंयचो केलो, कितले गोंय काबार केले हे जाहीर करा. वालोर हांव मत मारता तुमकां, हांव बीजेपीक मत मारता. जाहीर करा, सगळी डिटेल दिया गोंयकारां मुखार. हांव बीजेपीक मत मारता सांगता जाल्यार. आव्हान सगळें तुमकां. कालोस बाब, हे सगळें तुमचें कॉन्स्टिट्युशन जाल्यार ते तुमकां कितें? पयलीं हांव एक सांगू सोदतां, हे सगळे दिसा चलत ते तुका आमकां सर्टिफिकेट येता, उलोवपा पासून गरज ना की बीजेपी फुडें सोडला फकत गोंय काबार करपाक. असेंब्लीन हांवें काडलोलें ते लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट काडलो तेन्ना हांवें सांगलोलें तूं शेत कन्वर्ट करून दितात म्हणल्यार फार्म हाऊस कल्चर येतलें. आनी फार्म हाऊस आमकां न्ही, तुमी जाणा व्हडले मोठे मनीस, पयशाचे मनीस. आनी हांव पासून फार्म हाऊसांक गेला नॉर्थ इंडिया. कितले फार्म हाऊस आहा, सामके पॉश फार्म हाऊस ते. सो असले फार्म हाऊस कल्चर हिंग येतले, आमचे गोंय आनी गोंयकार काबार जातले. सेकंड, तुमी पळयलें हे असेंब्ली सेशन हांवें ओपोज केल्ले ते बोनो वॅकन्सी आनी एस्टेट एक्ट. हांवें म्हणलो दीस इज ऑफिशियल लँड ग्रॅब म्हूण सरकार चोरू सोदता. सो दीस इज वॉट इज पेनिंग अस. आतां हो हिशोब आसा तो स्वप्नेशान पडलो ते प्रमाणे 2016 थिंगा कन्स्ट्रक्शन आयिल्लो.
2016 हांव आमदार नाशिल्लो, मातशें उगडास दवर. इथं आयलो जाल्यार हांव रोखडो आडावपाचो आनी कोर्टा पासून वचून स्टॉप करपाचो. म्हाका खबर नाशिल्ली आनी आज खबर आयली. हांवें चवकशी केल्या, RTI एप्लिकेशन घायल्या पंचायतीक आनी म्हाका इन्फॉर्मेशन येयलें तेन्ना तुमकां कंप्लीट स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट दितलो. म्हूण एक मुगे हातीन आसा की 2019 पंचायतीन रेझोल्युशन पास केल्लो तेन्ना फ्रांसीस डिसोजा म्हूण आशिल्लो, ग्लेन तिकलॉगे रायट हँड मॅन तो, आनी तो इलेक्शनां बसूं सोदतालो पंचायती इलेक्शनां. मुगे घरा येयलो सांगपा, सर आय वॉन्ट टू स्टँड फॉर इलेक्शन. हांवें म्हणलो आय डोंट वॉन्ट टू टेल यू लायज, यू अपोज्ड मी, यू वर नॉट विथ मी, हाव कॅन आय बी विथ यू. मागीर तो म्हणपाक लागलो, हांवें ताका सांगलो आय हेल्प युअर डॉटर लॉंग बॅक when I was in executive council of Goa University, I helped your daughter. No, but Glenn Tickler my cousin म्हणलो. cousin जाल्यार तूं आतां म्हाका कित्याक हेल्प मागूं येता ते कडेनच म्हणलो. हो तेगे cousin सरपंच जायन house number दिला तेका. Now we will get to all this and we will find out how this house number has come, and I will give you a detailed presentation on this. But right now what we can see is that this is nothing more than we are destroying Goa, finishing Goa, and this is being presided over by the BJP, who are trying to say members are being made. Anana hunch membership ingache goincho baile atata and member kotat. Kidat teng magi, if you're a member then you get benefit. So you understand all the benefit you get, whether it's of land, whether it's of conversion, you will get all the benefit. And this is the type of looting which is going on in Goa. So this has not happened in my tenure. Fokot tene sale deed kela tetum podela. 18th May, you have given the date. 18 May 2024, teni sale deed taken now gele. That is in my tenure. Everything else has happened when I was not MLA of that. Other I would have taken action if I had come to know. And we will definitely take action as necessary in accordance with law. So you are not allowed, sir. You are not allowed inside. As a MLA, you are not allowed. No, they have said that 5 of us can go in, including me. But I am standing with the people. आमचे लोकां बरोबर रावला. नाही राव रे, तुम्ही आता आमच्या आमदारांक पळय प्रश्न विचारता न्ही, अरे वो मंत्र्याक विचारा मरे. कित्याक जाणा तूं ह्या सेल डिडाक ताणें फॉर्म 1 and 14 जे लायला पळय त्या फॉर्म 1 and 14 कल्टिवेबल दाखयला मरे. कल्टिवेशन दाखयला, खंयच्या वर्साक कितले केला ते पळय, सोर्स ऑफ इरिगेशन, रेन वॉटर सगळें दाखयला. ताज्या उपरांत हे पळय ही झोनिंग सर्टिफिकेट इश्यू केला टीसीपी क्लियर कट सांगता दॅट इज अ पॅडी फील्ड म्हणून. हातून आमच्या आमदाराचो रोलच येना. डिपार्टमेंट कितें करता, डिपार्टमेंट सांगता इट इज अ पॅडी फील्ड. थंय तुम्ही इलिगली अंडर 17 टू पॅडी फील्ड सेटलमेंट कन्वर्ट करता, तो थंय घर बांधता आणि मागीर तो 2 महिन्यांनी प्रॉपर्टी घेता, 2 महिने 1 म्हयन्यान घेता. हांव तुमकां दिस इज क्लियर कट केस ऑफ करप्शन. आतां हांवें तुमकां स्पेसिफिकली एलिगेशन्स दिला की म्हजे टेन्युअरान जाल ना आनी ते ग्लेन तिकलोगे टेन्युअर जाला आनी तेजो सरपंच आशिल्लो. तुमी मातशें मागीर तुमकां टायम मेळटा तेन्ना तेका इन्सार कितकोन तेगे नाका पोंदा दिला करपाक आनी तेगे हाती पोंदा एश कोन्न कितकोन जालें तें इन्सार करता. आता तुम्ही वयतले भितर. आतां आमकां उक्ती केल्या आमी रावतात. आमी ते पासियन्स घेयला इतल्यो न जावल्या गेट उगडूंक जाय तेंच्यांनी. पळय आनी एक तातूंत इम्पॉर्टंट गजाल आसा. आमी झगडपाक कांय वचनात. आमकां शी वॉन्ट्स टू से समथिंग. चीफ सेक्रेटरी पळो खंय अरे हे कितें आतां तो भायल्यान उडून गेलो. चीफ सेक्रेटरी इज द होम सेक्रेटरी. इज स्कॅर्ड ऑफ द पीपल नाव ऑफ गोवा. होम सेक्रेटरी जर लोकांक फेस करपाक भिता जाल्यार आनी कितें उरला. A simple question. It defies logic to me, and which you may or may not answer. But I pose this question to you. According to the delegation now, the culprit is the chief secretary. Yes. To whom do we give the memorandum? To the very man who is the culprit. आणि तो तुगे हेड मरे. Don't have to answer, but you understand the answer is obvious. न्ही दोतोर तो पळो आणि कितें It's a logical question. I give it to you. No, memorandum we can give to his boss, the chief minister. सो आता कितें करतले तुम्ही? आता आणि कितें गोंयच्या जनतेन पळयले की चीफ सेक्रेटरी कसो भायल्यान हांगाच्यान पळून गेलो तो. जर तर चीफ सेक्रेटरी म्हाका दिसता चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्र्यान आणि टीसीपी मंत्र्यान हाचेर आता क्लियर येवपाक जाय. बिकॉज आता नेक्स्ट स्टेप वी वील हॅव टू गो टू द चीफ मिनिस्टर.
अरे or else we'll have to go to the TCP minister. कित्याक जो मेन आज गोंयचे ऍडमिनिस्ट्रेशन जो सांबाळटा तोच इन्वॉल्व आहा हातून, तोच ह्या करप्शनान आहा आनी तोच पळटा. म्हाका दिसता गोंयच्या जनतेन हे आतां दोळे उक्ते करून पळोवपाक जाय की हे आतां IAS ऑफिसर सुद्धा आमचे जागे कब्जा करपाक लागल्या. पण सीएम आणि टीसीपी कडे वयता ते बरे आपूण FIR बी कितें तुमी करतले हेच्या अगेन्स्ट? अरे चीफ सेक्रेटरी म्हणटा तोच विजिलन्स ऑफिसर. ताजेर आता वी विल टेक वेदर वी हॅव टू गो टू द गव्हर्नर और वेदर हुम वी हॅव टू कंप्लेन विल सी. बट दिस वी हॅड कम टू आस्क हिम की बाबा हो तूच काय म्हणून पुनीत कुमार गोयल, हो तूच काय हो आणि कोण? आता तो आन्सर करपाक रेडी ना. अरे 1875 स्क्वेअर मीटर जमीन हळडोना 30,000 सकयल खंयच जमीन ना. कितले रुपये आले? 5.5 कोटी रुपये आले. सेल्डेड व्हॅल्यू कितला दाखयला? 2 कोटी 60 लाख रुपये दाखयला. म्हणल्यार ही हॅज ऑल्सो कॉज लॉस टू द स्टेट इन द फॉर्म ऑफ रेव्हेन्यू. मातशी गेट मातशी सर वयता तुम्ही? ना गेट ओपन जावची ना. ना गेट ओपन जावची ना मिडिया गेट ती मातशी बरी घेया बंद आहा ती बरी Last we have Ganesh Chaturthi, and I want to visit every house as possible. तालुका वयता तुम्ही आता तुमचे नेक्स्ट स्टेप कितें वयता तुम्ही आता? ना ना ते आनी वचना वयतात म्हणून तुम्ही कितें करतले? आतां फंक्शना म्हणून. But I have asked for documents. You know that I don't make any allegations or statements without studying it. I want black and white documents. Once I have it, then we will see what is the course of action. There are two parts of it. Remember one thing: there can be a civil action, or there can be a criminal action. Sometimes every wrong doesn't mean it's a crime. Remember this. So therefore, we'll have to look at it from that perspective. And it is too premature for me to. I was myself shocked when I saw that video. And but I first wanted to find out because Tuzana, my ex-MLA, keeps on making statement that Aldona is getting developed and Aldona as if I am a real estate broker. Somebody asked me just casually what is the rate of land. I don't know myself what's the rate of land because I'm not into buying and selling lands. I'm not a broker. I'm not a lawyer for real estate. I told this to the house also, and I will not be also because I don't love to destroy Goa. I want Goa to be preserved for posterity, and therefore I want you all to directly confront ex-MLA and get the clarity from him how this happened in his tenure and how this kind of a fraud could have taken place with his sarpanch in the chair. Okay, what is the next step, sir? Now you will be going. No, now we have not this thing. There is no further this thing now to go and meet Chief Minister because we will have to prepare a memorandum and give it to him. But after we have all the elements for the facts, You will be coming back. on a different date, definitely. Illegal conversion of land. We have seen how this BJP government has been rampantly cutting Goa deals. That is a very good question you asked me. Remember one thing, sometimes you may not see me at certain agitations. The reason is, when I'm a lawyer, I don't go on the road and fight. I go to the court and fight. Signed by him. You understand me? So in those I will not participate. It's not because of my, I'm with this one or that one, I'm against or for, nothing like that. Because when you go to the court believes in the public interest litigation and not a political interest litigation. So when I stand here, it will be political. When I stand in the court, it is public interest. I can't play a double role like that and tell the court no. So in this matter, you can understand that when I have come here, definitely I will not be the lawyer to stand up. But in other matters, there are certain other matters where I have not gone, and you may observe which I have not gone. I'm readying myself to go to the court. You understanding? Okay. It is another thing if I give you a response to a query which you may ask me in a press conference about a case. I have no problem. I'm not debarred then from appearing in the Supreme Court has deprecated that practice of lawyers giving press conferences in ongoing cases. Understanding? So or these cases. So that's why I want to be a little on the safer side. It's better to be safe than sorry. In the month of May 2024. The same case is registered on 18th May 2024. In the month of July, he has applied for mutation. His government claims that they do mutation in single day. Till date, why they have not